वयाच्या 7व्या दिवशी जो महापुरुष स्वतःच्या आईच्या मायेला पोरखा झाला आणि वयाच्या 29व्या वर्षी म्हणजे ऐन तारुण्यामध्ये भर जवानीमध्ये ज्या महापुरुषानं कुटुंब सुखाचा त्याग करून सुंदर पत्नीचा त्याग करून गोंडस मुलाचा त्याग करून संपूर्ण जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला असे तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध दगड एक केली तर प्रचंड मोठी डोंगर तयार होतात. दगड एक केली तर प्रचंड मोठ्या भिंती तयार होतात आणि जर माणसं एक केली तर स्वतःच राज्य का निर्माण होत नाही. अशा स्वराज्याचा आदर्श तुमच्या आमच्या पुढे घालणारे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, ज्या 4 हाताच्या सरस्वतीनं 2 हातांनी या देशातल्या भट आणि ब्राह्मणांना शिक्षण दिलं, त्या 4 हाताच्या सरस्वतीचे 2 हात तलवारीनं कापणारे आणि तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली करून देणारे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले, ज्या मायमाऊलीनं स्वतःच्या अंगावर चिखल माती दगड शेण घाण घेऊन तुम्हाला आम्हाला ज्ञान देण्याचं काम केलं, त्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या मैत्रीण सहकारी म्हणजेच या भारताच्या पहिल्या स्त्री मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख, ज्या आरक्षणाच्या जीवावर ज्या आरक्षणाच्या मेहरबानीवर तुम्हाला आम्हाला नोकऱ्या लागल्या, या नोकऱ्या काही आभाळातून पावसासारखं पडलेल्या नाही, या नोकऱ्या काही गाजर गवतासारखं जमिनीमधून उगवलेल्या नाही. या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना SC ST OBC NT DNT व्हिजिलंटी रिलीजियस मायनॉरिटी या सर्व जाती धर्मातल्या लोकांना नोकरी मिळावी, त्यासाठी सर्वप्रथम या देशामध्ये आरक्षणाची तरतूद करणारे आरक्षणाचे मूळ जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज और जिन्होंने जो लोग लंगड़े थे, जो कि अपने पैरों से चल नहीं सकते थे, लंगड़े को पैर दिया, लूले को हाथ दिया, गूंगे को जुबान दिया, बहरे को कान दिया, और इतना ही नहीं तो मोहनदास करमचंद गांधी को प्राण और इस देश को संविधान दिया. ऐसे हमारे संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर गाव कुशाबाहेर हगणदारीत राहणाऱ्या महार मान चांभारांच्या व्यथा संतरत्न अण्णाभाऊ साठे जय भीम का नारा लेकर और बाबा साहब अंबेडकर ने दिया हुआ नीला झंडा लेकर बाबा साहब अंबेडकर के बच्चे विधायक सांसद बन सकते हैं, आमदार खासदार बनू शकतात. जय भीम का नारा लेकर और बाबा साहब अंबेडकर ने दिया हुआ नीला झंडा लेकर बाबा साहब अंबेडकर के बच्चे मुख्यमंत्री बन सकते हैं. जय भीम का नारा लेकर और बाबा साहब अंबेडकर ने दिया हुआ नीला झंडा लेकर बाबा साहब अंबेडकर के बच्चे इस देश का प्रधानमंत्री भी बन सकते हैं. असा सकारात्मक फुले शाहू आंबेडकरवाद या भारत देशामध्ये रुजवणारे DS4 BSP मानसोपचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी, ज्या महापुरुषांनी या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना गरिबी गुलामी लाचारी
यामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, मानाचा मुद्रा करतो। मित्र हो, या ज्या महापुरुषांची एका एका वाक्यामध्ये आम्ही महानता तुमच्या पुढे मानतो, या आम्हाला काही हौस नाही, पण आम्हाला हे सांगायचं तुम्हाला की या महापुरुषांनी आपले संसार उजाळून आम्हासाठी एक शैक्षणिक दृष्ट्या मोठी प्रगती केलेली आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्या वाटेवर आपल्याला चालायचं आहे। आजच्या